राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेला आता शासनाच्या इतर योजनांशी जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या माध्यमातून महिलांना विविध व्यवसाय आणि उपक्रमासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मीरा भाईंदर येथे आयोजित विकसित भारत नारी शक्ती संगम या 2 दिवसीय ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पद्मश्री पोपटराव पवार तसेच माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की देशाच्या विकासासाठी महिलांचा आर्थिक आणि सामाजिक सहभाग वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. महिलांना केवळ आर्थिक मदत देण्यापेक्षा त्यांना व्यवसाय आणि उद्योगांच्या संधी उपलब्ध करून देणे हा सरकारचा उद्देश आहे. या निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेला विविध शासकीय योजनांशी जोडण्यात येणार असून महिलांना जामीन किंवा हमी न देता बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेतून मिळणारी आर्थिक मदत या कर्जाच्या परतफेडीसाठी वापरली जाणार आहे. तसेच शासनाच्या उमेद उपक्रमामार्फत या प्रक्रियेची अंमलबजावणी केली जाणार असून जिल्हानिहाय उभारण्यात येणाऱ्या उमेद मॉल मध्ये महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. महिलांना बचत गटांच्या माध्यमातून दिलेल्या कर्जांची परतफेड जवळपास 90% असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे महिलांना सक्षम आर्थिक व्यवस्थापनाची मोठी क्षमता असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे महिलांना लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित न राहता महिलांना उद्योजक बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. तर महाराष्ट्रातील अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या साबरमती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. मी परवेश शेख, साबरमती न्यूज, उस्मानाबाद, धाराशिव.